हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आम्ही निघालो आहोत हळदी कुंकासाठी मैत्रिणीच्या घरी. म्हणजे मैत्रिणी म्हणजे भाऊजाईच आहे, तिच्या घरी निघालेलो आहोत आम्ही दोघी, आम्ही ननंद भाऊजाया. तर चला चला तुम्ही आमच्याबरोबर. तिला म्हटलं चल पटपट, कारण घरी येऊन परत मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तसं आम्हा दोघींना माझ्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असणार, आम्ही ननंद भाऊजाई कमी आणि मैत्रिणी जास्त आहोत. आम्ही कुठेही चालतो आम्ही दोघी बरोबरच असतो. त्यामुळे म्हटलं चला हळदी कुंकाला. आणि जाता जाता म्हणलं फुलं रात्रीची पण उमजलेत बघ, तिला दाखवत होते मी. ती म्हटली हो भरपूर रात्रीची पण फुलं येतात. चला तर मग निघतो आहोत आम्ही. फार काही दूर नाही आहे, जवळच आहे, त्यामुळे आम्ही चालतच निघालेलो आहोत एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीत. आणि हे पहा आम्ही जात होतो रस्त्यामध्ये, मग आम्हाला आमची ताई पण भेटली, ती पण तिकडून येत होती. आणि हे पहा अंधार होता ना तिथं, त्यामुळे आमच्या आरोहीने टॉर्च लावला आहे, तुमचा चेहरा दिसत नाही बोलत होते. मग काय आम्ही तिघी एकत्र भेटल्यानंतर काय मग चला, ननंद भाऊजाई दोघी नंद आणि एक भाऊजाई. मग काय चला एकत्र आले की आमची तिघींची फार मस्ती असते. समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतात ते. पहा आलोत आम्ही हळदी कुंकासाठी, दुसऱ्या मजल्यावरच आहे ही बिल्डिंग, त्यांचीच आहे. समोर पहा एंट्रन्स किती छान त्याने सजवलेला आहे, दरवाजाच्या समोर एकदम महाराजांचा फोटो, शिवाजी महाराजांचा मस्त हार वगैरे घातलेला होता. आणि आतमध्ये आलो आम्ही हळदी कुंकासाठी. तिघीजणी, ताई इकडे एक साईडला बसली होती बघा, इथं तिथं चाललं होतं फोटो वगैरे, आणि आम्ही दोघी इकडे बसलेलो. आणि ते समोर उभारलेली ती आमची भाऊजाई आहे. आणि हे त्यांचं घर छान आहे, मस्त आहे. पूर्ण घर काही ह्याच्यात आलेले नाही आहे. मग हळदी कुंकू वगैरे झालं आमचं, आणि आम्ही आता निघालो आहोत घरी. जास्त तिथला काही व्हिडिओ घेता आलेला नाही आम्हाला, कारण आरोही घेत होती, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ घेतला त्याने, जास्त काही त्याच्यामध्ये घेतलेलं नाही. म्हटलं चला आता, कारण आम्ही हळदी कुंकामध्ये बोलण्यामध्येच बिझी होतो, त्यामुळे व्हिडिओ काही जास्त घेता नाही आला. तर मग आम्ही निघालो परत वापस घरी. आता ताई म्हटली तुम्ही जावा तुमच्या घरी, आता मी जाते माझ्या घरी. तर मग आम्ही असं म्हटले चला जाता जाता एखादी सेल्फी फोटो वगैरे घेऊ. तर मग ताई फोटो घेत होती आमचा तिघींचा, फोटो व्हिडिओ चालूच होते आमचे. तेवढ्यात अचानक आता आम्हाला एक अजून मैत्रीण भेटली बघा तिथं. ए पा मग काय तिघी होतो आधी, आता तिघीला चौघी झालो. आता चौघी एकत्र भेटल्यावर मग काय अजून गप्पा रंगल्या आमच्या. हे पा आम्ही रस्त्याच्या मध्येच लेडीज बायका बघा एकत्र आले ना, रस्ता काही समजत नाही, आपल्या गप्पा सुरू कुठेही भेटेल तिथं गप्पा चालूच असतात. बायकांचं असंच असतं आमचं, फक्त कारणच पाहिजे आम्हाला बोलायला. आणि भरपूर अशा गप्पा रस्त्यामध्येच आम्ही इकडच्या तिकडच्या हळदी कुंकाच्या अशा तशा गप्पा मारतच होतो. ही मैत्रिणी आमची एकदम फ्रेंडली आहे. आणि यांच्याकडे आंबे वगैरे असतात, केशर आंबा एवढा गोड असतो ना, भरपूर गोड आंबे यांच्याकडे असतात बरं का. आम्ही हमेशा याच्याकडून आंबे घेतो. मग आमचं काही गप्पा वगैरे काही थांबत नव्हते, आमचं चाललेलेच. भरपूर गप्पा झाल्या. आणि मग नंतर न म्हटलं चला आम्ही जातो. पण ताई आणि त्या दोघी जरा थोड्या अंतरावर असतात, आम्ही तिघी जवळच असतो, त्यामुळे ताईशी काही जास्त बोलणं होत नाही. त्यामुळे ताई आणि त्या दोघी जरा बोलण्यामध्ये जरा, ताई आणि त्या दोघींच्या गप्पा चाललेल्या बोलत होत्या, कारण त्या दोघींना जास्त बोलायला भेट होत नाही ना सारखं. तर त्यांची भरपूर दिवसातनं भेट झालेली, त्यामुळे त्या बोलत होत्या. आणि माझ्या डोक्यात विचार चालूच होता, म्हटलं आता चला
घरी जाऊया, स्वयंपाक बनवायचं आहे म्हणून म्हटलं चला जाते मी. आणि मग मैत्रिणी माझी गेली, ती हळदी कुंकाला चाललेली होती आमची मैत्रीण. मग ताई म्हणली मी पण जाते, तुम्ही पण जावा. ताई आणि मी थोड्या अंतरावर आहोत आणि आम्ही दोघी नणंद भाऊजा जवळच आहोत. त्यामुळे ताई गेली त्यांच्या घरी आणि आम्ही निघालो आमच्या घरी. आम्ही दोघी काही जवळजवळच असतो त्यामुळं. तर हे पहा आलो आम्ही घरी. तिला म्हटलं चल आता आमच्या घरी थोडा वेळ बसून मग तू तुझ्या घरी जा. आम्ही दोघींचं घर इथून जरा जवळच आहे त्यामुळं काय, तिला म्हटलं बस थोडा वेळ. हे पहा आमच्या साड्या पण कशा सेम सेम असतात, पण कलर वेगळे आणि साड्या सेम. थोडा वेळ बसलो, म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं की आम्हाला काय भेटले. हे पहा असा पितळेचा ग्लास आहे. ते प्रत्येक वेळेस त्यांचं काहीतरी वेगळंच असं देत असतात प्रत्येक वर्षी. छान छान असतं गिफ्ट वगैरे. आणि हळदी कुंकू पहा असं दिलेलं आहे. म्हटलं तुम्हाला दाखव, शेअर करा. आणि ती म्हणते बघा तुम्हाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि हे पहा मी आत्ता म्हटलं चला आता किचनची ड्युटी आपली. पहिल्यांदा साडी बदलली, म्हटलं गाऊन घालावं. गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटतं लेडीजला. किती जरी तयार झालं काही झालं तरी गाऊनमध्येच छान वाटतं. कारण स्वयंपाक वगैरे करायला म्हटलं चला किचनमध्ये. आज सोमवार होता, उपवास होता, तसाही सोडलेला नव्हता. आणि माझ्या मुलं म्हटले मम्मी मेथीचे थेपले बनव, कारण माझ्या मोठ्या मुलाला मेथीचे थेपले जरा जास्त आवडतात. तर म्हटलं मम्मी तेच बनव. मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि मी ह्याच्यामध्ये शॉर्टमध्येच तुम्हाला दाखवत आहे मेथीचे थेपले बनवलेले. पूर्ण काही रेसिपी दाखवत नाही, कारण पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे. तर तिथे तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन जरूर पहा. मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पहा तुम्हाला रेसिपी पूर्ण. आणि अशा प्रकारे माझे मेथीचे थेपले झालेले पहा बनवत आहे मी. मला हे आवडतात असं काही नाही. आणि माझा उपवास पण सोडायचा होता म्हणून मी घेतले बनवायला. हे पण चला म्हटलं आता पहिला एक पहा असे खरपूस भाजलेत, खायला खूप टेस्टी लागतात. याच्यामध्ये दही टाकलं ना खूप सॉफ्ट होतात. तर माझे मेथीचे थेपले बनवून झालेले आहेत. लास्ट आहे हा. तर आणि याच्यामध्ये दही टाकल्यामुळे एकदम सॉफ्ट. आणि प्रवासात पण तुम्ही 2-3 दिवसासाठी पण घेऊन जाऊ शकता. पहा एकदम नरम राहतात. आणि हे काही मी आज आम्ही सगळे खाणार आहोत त्यामुळं आम्ही एका दिवसासाठीच बनवलेले आहेत. हे झालेले आहेत. हे पहा असे झाले. कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा माझा मोठा मुलगा, याला खूप आवडतात. हा बघा लाजतोय तो खूप. तर चला मग आता आम्ही जेवण करणार आहोत. अशी भूक खूप लागलेली, म्हटलं चला जेवण वगैरे करू. आणि हे पहा किती वाजलेत, रात्रीचे 11 वाजलेले. 11 वाजून 5 मिनटं झाले. आणि आम्ही आता जेवण करत आहोत. सोमवार सोडण्यासाठी 1 तासच बाकी होता. म्हटलं चला तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलो. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा टाईपचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा, रिस्पॉन्स द्या काही. तर आमचं आम्ही करतो जेवण. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.